पहिला ज्या देवळात तुम्ही आज बसलेले आहात ह्या देवळात तुमचे सर्व गाववाले बोलवा आणि इकडे शपथ घ्या, इकडे गारा निघाला की एकही इंच जागा मी विकणार नाही म्हणून, तर तुम्ही सक्षम व्हाल. नाहीतर थोडी जागा तर विकत गेले, समोरचा माणूस तुम्हाला लालच दाखवणार आहे. कोण म्हणणार 10,000 रुपये गुंठा घे, कोण म्हणणार 20,000 होतात. आज इथे कोकणात लोक फिरायला नाही जमिनी घ्यायला येतात ही गोष्ट लक्षात घ्या आहोत. आपली जीवनशैली साधी आहे, पण आपण या स्वर्गाचे खरे राखणदार आणि खरे मालक आहोत. दारूमुळे गोव्याच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. गांजाचा व्यवसाय वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती प्रॉस्टिट्यूशनचे धंदे पण गोव्यामध्ये चालतात. आज गोवा म्हटल्यानंतर तुमच्या समोर काय इमेज येते? त्यामुळे लोकांना कूळ लावून स्थानिकांना हतबल केलं जातं जागा विकण्यासाठी. आणि ते प्रथम होतात कारण की सरपंच आले गोव्यामध्ये, सरपंच परप्रांतीय अशी अवस्था आहे. एक काळ होता लोधा मुंबईमध्ये होता, तो दापोलीत आलाय. तो आता कुठे आलाय? गोव्याच्या म्हणजे माझ्या घराच्या बाजूला आलाय. की स्थानिकच जबाबदार आहेत, पण स्थानिक आपले आहेत म्हणून आपण समजावू शकतो. परप्रांतीयांना आपण समजावू शकत नाही. उद्या इथे परप्रांतीय आले ना आमच्या मीटिंगला येतील काय? ते उदाहरण मी या बाबतीत देत होतो की काय करायचं हे मी ठरवलं नव्हतं, उडी मारली आणि पुढच्या 6-7 महिन्यामध्ये माझ्यासाठी पर्याय तयार झाले. आज पर्याय एवढे आहेत की आता मला वेळ पुरत नाही आणि ऑप्शन दिसतात की या प्रत्येक गोष्टीमध्ये काय करण्यासारखं आहे. वानरांचा उपद्रव जो आहे त्या बाबतीमध्ये मी ठरवलं की आता काय नेमका व्यवसाय करायचा याचं एक उत्तर नाही आहे, 100 व्यवसाय आहेत. पण हा जो त्यांनी कुळाचा मुद्दा सांगितला तोच मुद्दा कारापूरमध्ये गोव्यामध्ये झालाय. 150 एकरचा मालक कोणीतरी तिसराच आहे. त्याच्यामुळे आज अख्ख्या 150 एकरमध्ये जे काही प्रोजेक्ट उभा करणार त्याचा प्रश्न कुळांना विचारला जाणार नाही. नमस्कार मंडळी, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, कोकण म्हणजे फक्त निसर्ग, डोंगर, नदी, समुद्र, हिरवाई एवढंच नाही, तर कोकण म्हणजे आपल्या लोकांचा, आपल्या गावांचा, आपल्या संस्कृतीचा प्रदेश आहे. आपल्या लोकांनी, पूर्वजांनी कोकणामध्ये विविध रूढी परंपरा, त्याचप्रमाणे संस्कृती जपलेली आहे आणि ही सुद्धा एक कोकणची ओळख आहे. तर ह्याच आपल्या कोकणासमोर अनेक प्रश्न आता उभे राहिलेले आहेत. ते म्हणजे की रोजगारासाठी शहराकडे जाणारी तरुणाई, कोकणातील निसर्ग संवर्धन आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. तर ह्या प्रश्नांचंच म्हणजे कोकणातील गावराठी कशाप्रकारे जपावी, कोकणातील निसर्ग संवर्धन कशाप्रकारे आपण करू शकतो, रोजगारासंबंधित गावातील लोकांना नेमकं काय वाटतं, अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आहेत ना, ते समजण्यासाठी, गावागावातील लोकांकडे चर्चा करण्यासाठी, तो संवाद साधण्यासाठी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कोकणी रानमाणूस म्हणजेच आपला प्रसाद गावडे, तर प्रसाद आणि त्याच्या सर्व टीमने आहेत ना ती राखणदार पदयात्रा सुरू केलेली आहे. आणि ही पदयात्रा आता आपल्या मेरवी गावामध्ये सुद्धा आता त्यांची सर्व टीम येणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्या सर्व आजूबाजूच्या गावातील जे काही मंडळी आहेत तर त्यांच्याबरोबर एक चर्चासत्र असणार आहे की तुम्हाला काय वाटतं, कोकणात जे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर त्यांच्या अडचणी, गावागावातील अडचणी नेमक्या काय आहेत, कोणत्या आहेत, तर ह्या सर्व समजून घेण्याचा त्या ठिकाणी हा एक उपक्रम आहे. तर आता मी त्या ठिकाणी जात आहे. प्रसाद आणि त्याची टीम सर्व येणार आहेत. आपल्या गावातील काही वरिष्ठ मंडळी आहेत, त्याचप्रमाणे मेरवी गावातील पंचक्रोशीतील काही लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि अशा प्रकारे ते एक चर्चासत्र असणार आहे. तर मी सुद्धा आता त्या ठिकाणी जात आहे आणि तिथे काय काय घडत आहे, कशाप्रकारे कोणकोणती चर्चा वगैरे होणार आहे तर ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा बघा, हा आहे सुंदर असा मेरवी गाव आणि हे आहे मेरवी गावातील नवलादेवीचे मंदिर. राखणदार एक साधारण आपल्याला संकल्पना माहिती असेल की आपल्या गावचा एक राखणदार असतो. आपल्या गावच्या देवीने ठेवलेला तो गावचं जलजंगल जमिनीचं संरक्षण करत असतो. साधारणपणे आपण कंतारामध्ये किंवा दशावतार पिक्चर बघितला असेल तर त्यामध्ये, पण ही आपली प्राचीन संस्कृती आहे राखणदाराची. तर या संस्कृतीमध्ये आपलं जे कोकण राहिलं आहे आज, जे काही म्हणजे अजून बऱ्यापैकी इतर जगातल्या इतर भागांच्या तुलनेमध्ये आपल्या कोकणाचं जे संरक्षण झालेलं आहे त्या इकडच्या श्रद्धेमुळे झालं, या राखणदार संस्कृतीमधल्या श्रद्धेमुळे झालं. एक कन्सेप्ट असं आहे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये की हे राखणदार ठेवलेत म्हणजे काय आपण ते काय प्रत्यक्षात अवतरतील असं नाही, तर आपल्यामध्येच ती प्रवृत्ती आहे. आपलं जलजंगल जमीन, आपलं समुद्रकिनार असेल, आपलं खाडी असेल, आपला सडा असेल, ती कोकणी माणसामध्ये एक प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीबरोबर आपण
एक संवाद साधायचा. म्हणजे ही राखणदार यात्रा ही फक्त काय आम्ही असं आली आणि गेली असं नाही आहे. ते तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचा की तुम्हाला काय वाटतंय. ते पण सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत की मुलांची लग्न होत नाही आहेत किंवा इकडे जॉब करायचं तर काय करायचं आहे. तर त्यामध्ये आपला संवाद झाला पाहिजे की कोकणावर प्रेम करणारे, कोकणाच्या संस्कृतीवर प्रेम करणारे आणि आपल्यामधली राखणदार जी प्रवृत्ती आहे तीच एकमेकांना कळून येण्यासाठी आणि आपण नक्की काय करतो एक धाग्यात आपलं कोकण जुळलं पाहिजे असा एक संदेश घेऊन किंवा एक संवाद यात्रा आहे असं समजलं तरी चालेल. ती खरोखरच दापोलीतील शेती विद्यापीठातून येतात की करून येतात. कारण ते तिकडचे श्रीमंत झाले औषधं विकून. आणि आपल्या आंब्याला एकही आंबा झाला तर पर्यावरणपूर्वक जर आपण त्या औषधाची जर निर्मिती केली किंवा औषधं आपल्याकडे आणली तर लोक ती वापरून काही ना काहीतरी धंदा करतील ना. शेतीचं बघा, शेतीचं खताचं बघा, काय झालं तर ती शेती वाढतच नाही. त्याच्यामुळे लोक काय करतात आता की चला आता शेती होत नाही, आंबा होत नाही, चला आता चालले मुंबईला. मग हे जर आपला व्यापार जर आपल्याकडे थांबला, आपल्या आंब्याला जर मार्केट मिळालं किंवा आपल्या आंब्याचा काहीतरी विचार झाला तर आपली पोरं थांबू शकतात इथे. त्याला मोठे प्रकल्पाची पण काय गरज नाही. पण जनजागृती मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर जी मुलं मोबाईलमुळे सैरभैर झालेली आहेत त्यांना कुठेतरी आपण जनजागृती करून या जागरण ह्याच्यातून कुठेतरी इथे खेडेगावात थांबूया की बाबा रे आता तिघं चौघं मुलं असतील ते जाऊ दे, दोघं गेली तर पण दोघं तरी ते थांबायला पाहिजे. दोघं गेली त्याच्यावर सगळे गेली, तिकडे लग्न करतात, तिथे कुटुंब करतात, मुलं तिकडे जातात, तिकडे शाळेच्या शाळा मराठ्या ओस पडत चालल्या. मग ते थांबणार कोण खेडेगावात कालांतराने. ती पण आपण काहीतरी त्याच्यावर उपाय करायला पाहिजे या जनजागरण व्यवस्थेतून. आणि आमचा देव म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ्या गावामध्ये गिरोबा हा फणसाचा देव आहे आणि माझ्या बाजूच्या गावामध्ये सुरंगीची देवराई आहे की भारतातली सगळ्यात मोठं सुरंगीचं जंगल. तुम्ही बघा तुमच्याकडे पण राय किंवा देवराई असते बघा, त्याच्या सुरंगीची झाडं असतात. तर माझ्या बाजूच्या गावांमध्ये सुरंगीचं भारतातलं सगळ्यात मोठं जंगल आहे आणि ते कोणी पर्यावरणवाद्यांनी टिकवलेलं नाही आहे. माझ्या गावातल्या लोकांनी जे मानतात की हे वेतोबाची राय आहे म्हणून त्यांनी टिकवलेलं. तर अशा पद्धतीची लोकसंस्कृती तरुणांना समजली पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे. नाहीतर तरुणांची माथी भडकवली जातील. तरुणांना धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली त्यांचा देव हा काय आहे हेच मुळात सांगितलं जात नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्याला घेऊन आपण ही यात्रा पुढे घेऊन चालू. तर हा सगळा अँगल तुम्ही जे म्हणालात तरुणांना इथे राहायला आवडत नाही ह्याचं कारण फक्त रोजगार नाही आहे, त्यांना प्रतिष्ठा नाही वाटत हे जगण्याला. मी आज ज्या पद्धतीने आप चड्डीवरती इथे आलोय ना अशा पद्धतीचं एक तरी तरुण इथे राहू शकेल का? त्याला ती सिम्प्लिसिटी हवी आहे का? तो साधेपणा त्याला हवाय का? बरं त्या साधेपणातनं यांना आई वडिलांनी मोठं केलेलं आहे आणि आपले पूर्वज अशा पद्धतीच्या आपले आगरी कोळी गाबीत कोणी असेल, गावडे कुणबी कोणी असेल, या सगळ्या लोकांनी अशा पद्धतीच्या साध्या जगण्यालाच जगले म्हणून ते जास्त वर्ष जगले आणि आनंदी जीवन जगले होते. पण आज त्या जगण्याला कोणीतरी तुम्ही नाकारून तुम्ही दुसरं काहीतरी जगणं स्वीकारायला जाता आणि मग पैसे तुम्हाला लागणार. तुम्हाला आयफोन पाहिजे, तुम्हाला वायफाय पाहिजे, तुम्हाला मोठमोठ्या गाड्या पाहिजेत. ह्या गरजा तुमच्या गावात राहून भागणार नाहीत आणि जर त्या भागवायला पाहिजे तर मोठे प्रकल्प आणायला लागतील, नाहीतर जमिनी तरी विकायला लागतील. आणि आज हे जमिनी म्हणजे पर्यटन बघायला चांगलं वाटतं पण मी गोव्याच्या बाजूला राहतो. ह्याने जे सांस्कृतिक प्रदूषण म्हटलं ना आणि सामाजिक प्रदूषण याचा सगळ्यात मोठा भाग पर्यटनातनं तयार होतो. दारूमुळे गोव्याच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, गांजाचा व्यवसाय वाढलेला आहे, मोठ्या प्रमाणावरती प्रॉस्टिट्यूशनचे धंदे पण गोव्यामध्ये चालतात. आज गोवा म्हटल्यानंतर तुमच्यासमोर काय इमेज येते? तुम्ही कोणी जर गोव्यात गेला नसाल तरी तुम्हाला वाटतं ना पार्टी, पण गोवा हा कोकण भूमीचा भाग आहे. आम्ही त्या गोव्यातूनही यात्रा मुद्दामून घेतली की तिथे रवळनाथाची, सातेरीची, शांतादुर्गेची देवस्थान आहेत आणि ती सगळी काय आहे? ही सगळी देवस्थानं इथल्या कोकणी संस्कृतीतली देवस्थानं आहेत आणि ह्या सगळ्या कोकणी संस्कृतीतल्या देवस्थानांना आपण आपलंसं म्हणतो ना, पण ती संस्कृती राहिली कुठे? ती पर्यटनामुळे संपली. आणि हा अशा नको त्या पद्धतीचं पर्यटन आणण्यापेक्षा ते मन नसलेलं बरं. कारण मोठी खूप लोक आपल्याकडे येणं म्हणजे काय आपल्या गावाचा विकास होतो असं होत नाही. आलं लक्षात ना? खूप लोक आल्यामुळे बऱ्याच अडचणी होतात. आज इथे कोकणात लोक फिरायला नाही जमिनी घ्यायला येतात ही गोष्ट लक्षात घ्या. कितीतरी लोक आमच्याच व्हिडिओतून म्हणजे मीही व्हिडिओ करायचो किंवा करतोय, बरीच मुलं आपल्याकडची वेगवेगळे प्लेसेस दाखवत आहेत, आपल्याला बघायला बरं वाटतं. पण ती जागा नंतर जाऊन बघा त्या जागेवरती कोणीतरी तिसरा माला घेऊन बसलेला असतो. कारण तुम्ही जमीन दाखवून तुम्ही प्लेस देऊन गेला. आता कारापूर म्हणून गोव्यामध्ये गाव आहे,
जिथे लोधाच्या म्हणजे तिथे लोधा पोचलं म्हणजे विचार करा. एक काळ होता लोधा मुंबईमध्ये होता, तो दापोलीत आला, तो आता कुठे आला, गोव्याच्या म्हणजे माझ्या घराच्या बाजूला आला. तिथे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाले. यवा कोकण आपला जसा आम्ही सांगतो. आणि त्या ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट येतात. ते कसले आता रिअल इस्टेटचे, म्हणजे अणुप्रकल्प इतकाच भयानक रिअल इस्टेट आहे हे लक्षात घ्या. कारण ते काय करतात, तुमच्याच गावामध्ये 500 एकरमध्ये ते एक नवीन वसाहत उभी करतात. आपल्या गावामध्ये कुठेतरी म्हातारे शितारे म्हणून 100-200 लोक असतात, पण हे हाय सोसायटी लोक आपल्या गावामध्ये येतात आणि त्या ठिकाणी आपण दुय्यम नागरिक बनतो. आपल्या जगण्याला किंमत कमी. आणि मग अशा पद्धतीचा जर काही विकास होतोय त्यालाही आपला विरोध आहे. म्हणजे कसं ते गावं किती आपल्या गावात राहतात किती 500 लोक, पण आता लोढाचा प्रोजेक्ट होतोय, तो लोढाच्या प्रोजेक्टमध्ये लोक किती येणार आहेत 5000. म्हणजे जेव्हा निवडणूक होईल तेव्हा तुमचा सरपंच किंवा नगरसेवक तुमचा नसणार आहे, तो लोढाच्या प्रोजेक्ट मधला कोणतरी परप्रांतीय भारून आणला तो असणार आहे. त्यामुळे असे प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा सुद्धा काय होतं की तुम्ही दुय्यम ठरवलं जातात. तुमचं गाव तुम्ही जपलेलं, तुमचं निसर्ग तुम्ही जपलेला असतात, त्या निसर्गाला पाहून हे बाहेरचे लोक येत आहेत. पण अशा प्रोजेक्ट नंतर काय होतं की तुम्ही दुय्यम आणि ते प्रथम होतात. कारण की सरपंच आले गोव्यामध्ये, सरपंच परप्रांतीय अशी अवस्था आहे. थोडं अजून एलॉबरेट स्थानिक पण तेवढंच जिम्मेदार आहे ना. आहे ना, जिम्मेदार आहे. मी स्थानिकांनाच सांगतो, स्थानिक आहे ना. अगदी बरोबर आहे. त्यांनी विकणं किंवा हे करणं पण मुळात मुद्दा काय आहे की स्थानिकच जबाबदार आहेत, पण स्थानिक आपले आहेत म्हणून आपण समजावू शकतो. परप्रांतीयांना आपण समजावू शकत नाही. उद्या इथे परप्रांतीय आले आमच्या मिटिंगला येतील काय, ते आमच्या बरोबर बसतील काय? त्यांचं स्टँडर्ड वेगळं असणार, आपला स्टँडर्ड वेगळा आहे. पण म्हणून आपण त्यांच्या स्टँडर्डला भुलायचं आहे का? आपला स्टँडर्ड आपण सेट केलेला आहे. आपला स्टँडर्ड आहे की आपण साधी कोकणातली माणसं आहोत, आपली जीवनशैली साधी आहे, पण आपण या स्वर्गाचे खरे राखणदार आणि खरे मालक आहोत. आलं लक्षात का? तर आपल्या जीवनशैलीला आपण पुढे आणलं पाहिजे. बेसिकली त्यांना वाटलं ना की आम्हाला मोठी जीवनशैली पाहिजे, पण त्यांना ती परवडणारी नव्हती म्हणून ते जमिनी विकत गेले. गळ्यात फक्त चैन घातली आणि मोठी गाडी फिरवली म्हणून तुमची संपत्ती नसते. संपत्ती खरी हे जलजंगल जमीन आहे. मी साधा आहे, पण माझ्या सातबाऱ्यावरती 2 एकर जमीन आहे कोकणात, तर माझ्या इतकं श्रीमंत कोणी नाही. पण हा जो त्यांनी कुळाचा मुद्दा सांगितला तोच मुद्दा कारापूरमध्ये गोव्यामध्ये झाला. 150 एकरचा मालक कोणीतरी तिसराच आहे. त्याच्यामुळे आज अख्ख्या 150 एकरमध्ये जे काही प्रोजेक्ट उभा करणार त्याचा प्रश्न कुळांना विचारला जाणार नाही. मालक तिसरा असल्यामुळे मालक म्हणेल मालक जमीन विकून टाकेल आणि मग कुळांना त्याचा सगळा भोगावा लागला परिणाम. त्यामुळे कुळांचाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे बाकीच्या लोकांनी सुद्धा. अजून इकडे जातात तर तिकडे जातील कशाला? तर त्यासाठी ही संवादाची दरी आहे तीच मिटवण्यासाठी ही राखणदार यात्रा आणि आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आपण एकत्र त्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. मी एक विचारतो, आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात, त्यानुसार तुमच्या डोक्यात याला अनुषंगानं असलेले व्यवसाय मुलं आपल्या गावात परत येण्यासाठी किंवा इथला रोजगार तयार होण्यासाठी तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे? आता मी माझ्याबद्दल बोलतोय की मी काय करतोय गेली 5-6 वर्ष. तर शाश्वत पर्यटन हा एक चांगला व्यवसाय कोकणाच्या दृष्टीने मला वाटतो. कारण कोकण आपण बघतोय की आता बऱ्यापैकी लोकांना चांगली हवा हवी आहे, चांगलं अन्न हवं आहे, चांगलं पाणी हवं आहे आणि हे जगभरामध्ये चाललं आहे. कारण जगभरामध्ये कोकण सारख्या फार कमी जागा आहेत जिथे लोकांना ह्या अशा पद्धतीने चांगलं जीवन जगता येतं. तर तसं चांगलं जीवन जगता येण्यासारखं पर्यटन आपण निर्माण करू. आता ह्या पर्यटनाला डोळस पर्यटन म्हणजे आपण जो वेगळ्या पद्धतीने बघू. आत्ता जे पर्यटन चालू होते कसं या आणि समुद्र किनाऱ्यावर AC नॉन AC रूममध्ये राहा, ढेंगावरती करा आणि बिअर प्या. हे पर्यटन गोव्याला कॉपी करणारं पर्यटन. ह्या पर्यटनातनं आपल्याला फारसा फायदा होत नाही. कारण असं पर्यटन हळूहळू वाढत जातं. एकाचे 2 रूम होतात, तुझं बघून दुसरं कोणतरी करतो आणि मग कॉम्पिटिशन होते. सुरुवातीला 2000 रुपये रेट असतो रूमचा, सगळ्यांच्या कॉम्पिटिशननं तो 300 रुपयावरती येतो. नंतर लाईट बिल पण परवडत नाही. अशा पद्धतीच्या पर्यटनाला काही अर्थ राहत नाही. मग आपण काय म्हणजे मी स्वतः काय केलं तर आम्ही काही शेतकऱ्यांची जुनी मातीची जी घरं होती. आता जुनी मी का म्हणतो कारण जुनी जी असतात ना ती खरी कोकणी शैलीची असतात. मी आता जेवढं ऑब्झर्व करतो राखणदार यात्रेत कणकुंबेपासून आत्ता गावखडीपर्यंत किंवा पूर्णगड प्रत्येक गावाची बांधकाम शैलीची रचना वेगळी आहे. कारण इकडे तुमच्याकडे चिरा हा मूळ हे असे आहे. चिरा आणि माती, चिरा आणि चुन्यातली बांधकामं असतील, रेतीतली बांधकामं असतील असं किंवा लाकूड काय वापरलं जातं.
तर अशा पद्धतीने तशा पद्धतीचे होमस्टेज तयार करणं, त्यांना आपल्याकडचं चांगलं फूड जे आहे, आता तुमच्याकडचं फूड कल्चर म्हणजे मासे असतील, इथला भात असेल, म्हणजे काय आहे की ह्या पर्यटनाचा शेतीलाही फायदा झाला पाहिजे, मच्छीमारालाही फायदा झाला पाहिजे. म्हणजे मी सांगतो, आता वेंगुर्ल्यात आम्ही राहतो, तर आम्ही वेंगुर्ल्याचाच मासा वेंगुर्ल्यातच पर्यटकांना खायला देतोय आणि त्यांच्याकडून आम्ही चांगले पैसे घेतो. तो आम्हाला विकायला दुसरीकडे जायला लागत नाही, कारण पर्यटनामुळे पर्यटनाचा फायदा घेणं गरजेचं. आज झालंय असं, पर्यटक येतोय कोकणात पण रिसॉर्टमध्ये राहतोय दिल्लीवाल्याच्या, रिसॉर्टमध्ये राहतोय पुणेवाल्याच्या. काय उपयोग आहे का आपल्याला? किंवा सेलिब्रिटी एखादा जमीन घेतोय आणि फार्म हाऊस बांधतोय आणि तिथे येऊन लोक राहतात, आम्हाला सांगतात असं पर्यटन करायचं असतं. ह्याला काय अर्थ आहे? असं तर आम्ही आधीच राहत होतो ना. शेणाच्या जमिनी, आज इथे चांगलं वाटलं की इथे एक शेणाची जमीन आहे. शेणाच्या जमिनीच्या फायद्यांचे व्हिडिओ तुम्ही कितीतरी रील बघितले असतील की काय आयुर्वेदिक फायदे आहेत. त्याच्यानंतर आता रानभाज्या आहेत आपल्याकडे जे काही, म्हणजे आता श्रावणात उद्यापासून तुमच्याकडे मला वाटतं इथे श्रावणाची बैठक होते. एक आध्यात्मिक वातावरण असतं ना आपल्याकडे श्रावणामध्ये. त्याच्यानंतर नागपंचमी येते. हे जे काही सण असेल, परंपरा असेल, ऋतू असेल, संस्कृती असेल, याला घेऊन चांगलं पर्यटन उभं करता येतं. आणि असे मॉडेल्स आम्ही करतोय, हा मल्हार करतोय, तोही आता विनीत म्हणून तुमच्या जवळ देवी असोळ म्हणून गाव आहे, तिथेही तो आता करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त काय की आपली जीवनशैली मात्र तशी ठेवायला लागते. मी ह्या पर्यटनातून खूप पैसे कमवण्याचं माध्यम सांगितलं का, पण माझं पर्यटन पुढच्या काही 5-10 वर्ष तरी चालेल असं आहे. जर शाश्वत पर्यटन करायचं असेल तर आपल्याला तशी शाश्वत जीवनशैली आपण आत्मसात करणं, ती जगणं, त्यामागचं विज्ञान समजून घेणं, त्यामागची संस्कृतीला व्यवस्थित समजून घेणं. आता म्हणून हे राखणदार का म्हणालो, कारण तोच एक मला माझ्या संस्कृतीशी निगडीत दिसतो. तर असं आहे की आपला सुद्धा एक राखणदार, म्हणजे आपलं कोकणी एक कल्चर वेगळं आहे ना, पण भारतात सुद्धा मासे खाणारी संस्कृती एक वेगळी आहेच ना. तर ती संस्कृती सुद्धा लोकांना कळावी. बरं, आता माशांवरून तर माझे त्याच्यावरती एवढा अभ्यास झाला, त्या माशांच्या प्रकारांवरती. कोकणातले मासे लोक तारली, सौंदळा मासे का खातात, त्याच्या आरोग्याला फायदे काय आहेत, त्याच्यामध्ये कॉल्ड्युअर आहे आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, म्हणून आम्हाला हार्ट अटॅक येत नाही. असा देऊन खपवणं मासा 500 रुपयाला, कशाला ह्याच्या मागे पडल्यास पापलेटच्या आणि सुरमईच्या. अशा पद्धतीने आपण आपल्या मच्छीमारांना, आज बघा जाळ्यामध्ये सगळ्यात जास्त छोटे मासे मिळतात, पण हे छोटे मासे सगळे विकून द्यायला लागतात फिश ऑइलच्या कंपनीला. त्याचा रेट वाढवा ना पर्यटनातून. तुमच्या नाचणीला, तुमच्या तांदळाला, तुमच्या आंब्यांना इथेच गिराईक मिळू दे ना. कशाला ते वाशी मार्केटला पाठवायचं? इथे तुम्ही आंबा महोत्सव कशाला मुंबईमध्ये भरवायचे? भरा ना गावखडीमध्ये आंब्याचे महोत्सव, रापणीचे महोत्सव. रापण म्हणून आपल्याकडे मासेमारी पूर्वी चालायची, मच्छीमार बांधवांना माहिती असेल. आता संपली रापण मासेमारी. तर याला घेऊन आपण जर काही पर्यटन, मी तर पर्यटन हा विषय करतो किंवा त्याला जोडून मग ते सगळं झालं, अन्न, संस्कृती आणि सगळं, तर त्याला आपण एक चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे काय झालं, हे गावाच्या जीवनशैलीला धरून झालं. पण तुम्ही जर म्हणत असाल की मुंबईत मी 50,000 कमावतोय आणि गावकडे देऊन पण मला 50च कमावचं, तर त्याच्यासाठी माझ्याकडे तरी सोल्युशन नाही. कारण मी एक साधा कोकणातला माणूस आहे आणि माझ्या साध्या जगण्याची एक वेगळी फिलॉसॉफी, ती फिलॉसॉफी पटत असेल तर ते कोकण मला, कारण माझ्या बापजात्यांनी, पूर्वजांनी इथे पैसा मिळतो म्हणून हे राहिलं नव्हतं, इथे त्यांना जगणं मिळतं म्हणून राहिले होते. नाहीतर ते पण मुंबईत जाऊन राहिले असते ना. त्यांना फ्रेश एअर हवी होती, चांगलं पाणी मिळत होतं, तिथे त्यांनी गाव वसवले. नाहीतर त्यांनी सड्यावर गाव वसवले असते आणि इकडे खाली पाणी घ्यायला आले असते. महिलांनी एक युनिट चालू केलं शिलाई मशीनचं. 5 मशीन त्यांनी घेतल्या आणि ते आता त्या भागामधल्या लोकांना फक्त त्यांनी गाऊनपासून सुरुवात केली. ते गाऊन वाचतात. आता ह्याच्यात ही जी इकॉनॉमी आहे, ह्याने जे सांगितलं, म्हणजे कोणी पर्यटन जरी केलं आणि तुम्ही सगळं बाहेरचं इम्पोर्ट करणार असाल आणि पैसे बाहेर देणार असाल तर त्याला काही अर्थ नाही. ती अर्थव्यवस्था इकडेच चालली पाहिजे. त्याच्यामुळे तुझ्या प्रश्नाला सरळ उत्तर देता येणार नाही, वेगवेगळे एक्झाम्पल बघायला लागतील आणि इकडे राहून आपल्याला अभ्यास करायला लागेल की इकडे काय सूट होईल. तो थोडासा सगळ्यांनी त्याच्यामुळे तो सगळ्यांनी मिळून विचार करायचा आहे. जरा विनीत, कारण वर्षभर विनीत सुद्धा बदलापूरला राहायचा, सोडून इकडे सांगतो की मी बदलापूरला राहतो, जवळ जनवरी मुंबईतला, आणि मी IT कंपनीत काम करत होतो आणि खास करून शेवटच्या काळामध्ये AIच्या यूज केस बनवण्यावर काम करत होतं. आणि मला दिसत होतं की मी जे बनवतोय त्याच्यामुळे 2 लोकांचं काम कमी होणार आहे, हेही मला दिसत होतं. मी नोकरी सोडली यासाठीच, कारण हे दिसत होतं की उद्या एक वेळ माझी नोकरी जाईल किंवा ही AI ज्या स्पीडने वाढत आहे, म्हणजे खास करून गेल्या 2 वर्षामध्ये मी जवळून खूप जवळ बघतो, म्हणजे त्या CEOची ईमेल बघतोय किंवा ग्लोबल लेवलच्या मीटिंगमध्ये वगैरे आहे, ते ज्या स्पीडने त्यांचं कॉम्पिटिशन झालं, त्या कंपनीने दोष नाही, कारण त्या कंपनीने जर तेवढं AI नाही वापरलं, दुसरी कंपनी AI वापरणार आहे आणि ते स्वस्तामध्ये त्यांना प्रोडक्ट देणार आहे. त्यामुळे त्याला आपण थांबवूच शकत नाही आहे. AI पासून दूर जाणं, त्या कंपनीपासून दूर जावं लागेल, कॉर्पोरेट सिस्टीमपासून दूर जावं लागेल, त्या सगळ्या ग्लोबल इकॉनॉमीपासून दूर जावं लागेल. आणि ते कुठे आहे तर गावामध्ये आहे. हे मला दिसत होतं, गावीमध्ये फेऱ्या मारत होतं, पण आणि कधीतरी गावी यायचं ठरवलं होतं, पण तो टाईम कमी केला आणि डायरेक्ट गावी आलो.
गावी आला काय करायचं तर मी काही ट्रान्सलेशनची कामं वगैरे तिथे करायचो, तेच करणार असं मी ठरवलेलं. बाकी काहीच प्लॅन नव्हता. आलो गावामध्ये, ती कामं सुरू केली, पण तो एक कंटाळा आला की इथे पण बसून 9-10 तास लॅपटॉपवर काम करायचं, याच्यापेक्षा बाहेर फिरून काय करता येईल. तर मला मग काही लोकांना सांगितलं इथे जे काही अभ्यासक वगैरे यायचे गावामध्ये, तर त्यांच्याशी बोललं वगैरे, असं काही काम असेल सांगा, माझ्याकडे हे सगळे स्किल्स आहेत. आणि पुढच्या 6-7 महिन्यामध्ये मला तशी कामं मिळायला लागली. काय काम आहे ते, इथे काही पक्षी आहेत, हॉर्नबिल पक्षी आहे, त्याची घरटी ना मॉनिटरिंग करायचं. ह्याच्यासाठी कोणतरी रिसर्च करतं आहे, त्यांना गावामध्ये कोणतरी पाहिजे जवळपास की तो फक्त जाऊन त्या घरट्यांचं मॉनिटरिंग करेल, त्याच्यावरल्या बिया गोळा करेल. कुठे सड्यावर काही लोक अभ्यास करत आहेत, त्यांना शक्य नाही की अख्ख्या सड्यांवर सगळे एकटे फिरतील. मी ज्या गावात राहतोय त्याच्या आसपासच्या सड्यांवर काही अभ्यास करायचे आहे. एका गावामध्ये 100 प्रकारचे प्राणी पक्षी, 100 प्रकारचे वनस्पती असतील. त्या एकेकामध्ये किती अभ्यास करून त्याच्यावर काय काय पेपर पब्लिश करता येईल, हा सगळा रिसर्च करण्यासाठी खूप मोठी फंडिंग येते. हे फंड्स बाहेरचे लोक घेतात. पुण्यातले रिसर्चर इकडे अभ्यास करतायत. आता पण 9 जण तिकडे आलेत. ते अभ्यास काय करतायत तर निसर्ग आधारित उपजीविका किती आहे त्याची मोजदाद करतात. कारण आपण म्हणतो आपण माणसं श्रीमंत आहोत, पण श्रीमंत किती आपल्याकडे 1 लाख रुपयाची वस्तू आहे की 10 लाख रुपयाची वस्तू आहे, या लाकडाची किंमत किती, ह्याचं काहीतरी सांख्यिकीय मूल्य ठरवलं तर आपल्याला ते कळतं की आपली श्रीमंती किती आहे आणि ह्याच्यातून काय रोजगार तयार करता येतील हेही कळतं. असं तर कोणते मगाशी बोललं की स्किल्सचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या लोकल भागाचा अभ्यास केला पाहिजे. तर माझं उदाहरण मी या बाबतीत देत होतं की काय करायचं हे मी ठरवलं नव्हतं, उडी मारली आणि पुढच्या 6-7 महिन्यामध्ये माझ्यासाठी पर्याय तयार झाले. आज पर्याय एवढे आहेत की आता मला वेळ पुरत नाही आणि ऑप्शन दिसतात की या प्रत्येक गोष्टीमध्ये काय करण्यासारखं आहे. वानरांचा उपद्रव जो आहे त्या बाबतीमध्ये मी ठरवलं की मी काहीतरी करेन. पण आता ते का गोखले इन्स्टिट्यूटच्या त्याला मला सपोर्ट मिळाला की त्यांचंही याच्यावर काम सुरू करता येते की वानर रानडुक्कर जो काही शेतकऱ्यांना त्रास मिळतोय त्याच्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते मला सपोर्ट करतील. तर अशी अनेक गोष्टी थोडं आपण फक्त गावातच एक्सप्लोर न करता फेसबुक आहे त्यावर आपल्याला टाकलं की मला मी म्हणजे फेसबुकवर टाकलं होतं की माझ्याकडे हे स्किल्स आहेत, मला गावात राहून काम करायचं आहे, तर काही असेल तर सांगा. थोडं आपलं नेटवर्किंग केलं पाहिजे. ही जी काय बाहेरची माणसं आपल्या गावामध्ये येतात, कुठे आपल्या गावात कुठे लोक येतात का, काय करतात का, ह्याचा लक्ष ठेवलं पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये काय चालू आहे, तर हा सगळा अभ्यास केला आणि खास करून एकमेकांशी संपर्कात राहिलं पाहिजे. आपण जवळ आहोत, पूर्णगड, देवी, असोळ, आडिवरे, भू या सगळ्या भागामध्ये जे काय चाललंय, आता काय नेमका व्यवसाय करायचा याचं एक उत्तर नाही आहे. 100 व्यवसाय आहेत. दिलीप परबचं नाव जे बोलला तो एक तरुण आहे, तो इथे येऊन गवती चहापासून सुगंध बनवते. आपण फेसबुकवर त्याच्या पोस्ट बघत असतो. तो आता म्हणतो की अजून नेक्स्ट कुठला सुगंध बनवूया, आणि तो खास करून लिहित असतो की बायोडायव्हर्सिटी बेस काय काय करता येईल. आणि त्याने म्हटलं की सगळ्या ठिकाणी एक करू नका, एक गाव एक ब्रँड करा. तर तसं तुमच्याकडे जे आहे त्याचा ब्रँड करता येईल किंवा असे बरेचसे छोटे छोटे व्यवसाय आहेत. आपण मगाशी कोणते बोलत होते की कोणते प्रकल्प आहेत पर्यावरणपूरक, म्हणजे सरकारने काहीतरी पर्यावरण प्रकल्प आणावे की आपण अणुऊर्जेला विरोध करावा आणि आम्हाला हा प्रकल्प द्या अशा सरकारला मागणी करण्यापेक्षा आपण काही प्रकल्प सुरू करू शकतो. काही प्रकल्प ज्यांना भांडवल कमी लागतं, काहींना इन्व्हेस्टमेंट जास्त टाकली की लवकर रिटर्न मिळतात, ते आपण चर्चा एक एक घेऊन करू शकतो. पण ते आहे सगळं मेन प्रश्न जो प्रसाद बोलला की रोजगार हा प्रश्न नाही आहे, प्रतिष्ठा हा प्रश्न आहे. म्हणून मी सुद्धा पर्यटनामध्ये यासाठी उतरलो, कारण मी प्रसादचं काम बघू होतं की पर्यटनामुळे आपण या साध्या जगण्याला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतो. चालू काय लोकांना कुतूहल वाटतं की आपल्या गावात काहीतरी आहे म्हणून बाहेरून येऊन लोक बघतायत ना. सो थोडं आपण अशा गोष्टी केल्या की ते प्रतिष्ठा जी आहे ना त्याबाबतीत लोकांची कन्सेप्ट बदलू शकते. मी पर्यटन त्यामध्ये एक गोष्ट, संशोधन एक गोष्ट बोललो, नवीन व्यवसाय, त्या नवीन व्यवसायासाठी बाहेरचा ग्राहक इथे घ्यायला येईल काहीतरी गोष्ट, किंवा इथला माल बाहेर जाईल डायरेक्ट, यामुळे या गोष्टी बदलतील. मला काय फार कळतं अशातला बघण्यात की जनरल बघितलात तर तुम्ही विचारात तुझी झाडं किती आहेत, तो सांगेल माझी 25 आंब्याची झाडं. घराजवळ माड, त्याच्या पलीकडे दुसरीकडे तुम्हाला एक ठरलेल्या कन्सेप्टच्या बाहेर आम्ही गेलोच नाहीये. आम्ही असं मुद्दाम त्याचा शब्द वापरतो. नाही, कसं आहे, आंबा, काजू आणि माड याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे लागवड हा विषयच माहिती नाही. त्याच्यामुळे झालंय का आता आम्ही डिपेंड आहेत. मगाशी हे बोलले तसं की आंबा, आज आंबा गेल्या 7 वर्षात मला प्रामाणिकपणे कुठलाही एक आंबा वापरायचा दाखवा की माझ्याकडे आंबा चांगला लागतो दरवर्षी नाही आहे. त्याचं कारण असं आहे की निसर्ग एक स्टेज नंतर प्रत्येक गोष्टीचं सगळे बदल होत आहेत. आम्ही डिपेंड फक्त एकाच गोष्टीवरती आहेत की आम्हाला काय माहिती आहे, पावसाळ्यात शेती करायची, नंतर चोकळणी करायची, खतं घालायची, काटर घालायचं, आंबे काढायचे, बस संपला विषय. आंब्याला ऑप्शन म्हणून काजू आला, पण काजूला पण ऑप्शन आणि 10 ऑप्शन ज्या वेळेला आपल्या समोर शेतीपूरक असतील त्यावेळेला इथला रोजगार तयार होणारे, मुलं इथे राहणार आहेत. आता परिस्थिती माझं स्वतः सांगतो, माझी 500 आंब्याची बाग आहे, आंब्याची कलम आहे. 500 आंब्याच्या कलमात मला जर 3 लाख रुपये मिळतात, उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो 3 लाख रुपये मिळतात, माझे साफसफाई, खतं आणि फवारणी याच्यातच माझे 2.5 लाख रुपये संपले. माझ्याकडे कामाला येणारा माणूस सुद्धा 96,000 रुपये घेतो आणि माझ्या 5 घरात माझ्या पुरुष आहेत आणि आम्हाला 5 माणसांच्या कुटुंबाला 50,000 रुपये राहतात आणि म्हणतात समोरचा कामाला येणारा माणूस मला शेड.
मी हा हिशोब माझ्या कामगारांना सांगितला. तू मला शेट म्हणतोस, तू एकट्याने 96,000 रुपये कमवतोय, मी 5 माणसाला 50,000 रुपये करतो, तू मला म्हणतो शेट म्हणतो. ही प्रॅक्टिकल परिस्थिती आहे. ह्याला जबाबदार ते नाहीयेत, कामाला येणार नाही, कारण ते आल्यानंतर माझा आंबा काढून नाही होणार आहे. आणि एक स्टेज अशी आली की मी 6 वर्षापूर्वी सगळ्याचं कॅल्क्युलेटिंग केलं आणि मी आंबा धंदा सोडला. यात तुम्हाला प्रॅक्टिकल काय आहे ते सांगतो, कारण रेशोच बसत नाही, जमणार कसं? याच्यावरून तुला एक सांगतो, लेबर होणं, श्रम करणं, ह्याला आता इतकं महत्व आलं आहे. 100%. आणि हे कोकणातल्या जे 15,000 नोकरीला आहे ना, त्यांना कळायला पाहिजे की आज माझ्याकडे 800 रुपयाला मला झारखंडी माणूस बोलवायला लागतो. 800 रुपयाच्या विषयाने हिशोब घाल बरं, त्याचा काहीतरी झारखंडाचा काहीतरी हे असलं, तो म्हणणं मी नाही येत, जा. असं करून तू 20 दिवस जरी झारखंडाने काम केलं तरी कोकणात तो 16,000 रुपये कमवतो. आज गुरुकाना आला ते आंबे काढायची कामाला लोकल माणूस कामाला जायला तयार मग नाहीये. रोजगाराच्या संधींबद्दल आपण आणि बोलतोय, पण श्रम पुढची करणं पिढी हा एक skillless रोजगार व्हायला आहे. लागली. पुढची पिढी स्वतःच्या आंब्याच्या झाडावर चढायचं स्किल नाहीये, हा. डिपेंड आहेत की समोरचा कोणतरी चढणारा येईल आणि मग माझ्या झाडाचे आंबे काढील. माडावरचे माड उतरायला एका झाडे 100 रुपये घेतले जातात. हो. रोजगार काय कमी मिळू शकतो, पण त्या झाडावर चढायला कोणाला नको आहे. आपणच कुठेतरी कमी पडतो. मी सांगतो, आज माझे आजोबा हयात आहेत. 2025 पर्यंत कोणत्याही प्रकारचा माझ्या जागेत पूल नव्हता, पण आत्ता हल्लीच एक सातबारा काढला, त्या सातबाऱ्यामध्ये पूल लावलं गेलं आहे. 2025च्या फेरफारमध्ये असा कोणत्याही प्रकारचा पूल नव्हता तो आत्ता. त्यामुळे लोकांना पूल लावून स्थानिकांना हतबल केलं जातं जागा विकण्यासाठी. अशी सध्याची परिस्थिती आहे. 2025 नंतर 2025 पर्यंत झालेलं आहे. इनलिगलच झालं. ही स्थानिक एजंट लोक करतायत. तलाठी आणि कोतवाल यांना हाताखाली धरून स्थानिक एजंट अशा प्रकारचे पूल लावले जातात. अशी अनेक समस्या आहेत की त्याच्यामध्ये पूर्वी पूल नव्हतं आणि काही वर्षापूर्वीपासून हा एक ट्रेंड चालू झाला की त्याच्यामध्ये डायरेक्ट पूल दाखल केली जातात. प्रत्यक्षात कसतच नाहीये. संबंध नसतो त्याचा. थोडक्यात सांगायचं तर काय, एक 15 एकरचा प्लॉट आहे. आहे ॲडव्होकेट स्वप्नील तोंडे आहे. हा, मी पूर्ण करतो. लेट मी फिनिश. एक 15 एकरचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली बघायला गेलं तर 10 गुंठेला सुद्धा शेती लागत नाही आणि पूल असतं 15 एकरचा. आज तुमच्याकडे महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर तुम्हाला सांगेन, तुमच्याकडे तुमच्या जागा आहेत, अजून तुमच्या मालकीच्या जागा आहेत, त्या मात्र तुम्ही कोणाला विकू नका. पहिला ज्या देवळात तुम्ही आज बसलेले आहात, ह्या देवळात तुमचे सर्व गाववाले बोलवा आणि इकडे शपथ घ्या, इकडे गारा निघाला की एकही इंच जागा मी विकणार नाही म्हणून. तर तुम्ही सत्ताक्षी व्हाल. नाहीतर थोडी जागा तर विकत गेले, समोरचा माणूस तुम्हाला लालच दाखवणार आहे. कोण म्हणणार 10,000 रुपये गुंठा घे, कोण म्हणणार 20,000 गुंठा घे. तुम्ही काय म्हणणार, मरू दे आपल्याला 20 भेटत आहे, विक. अशा गोष्टी जर केल्या तर उद्या तुमची घरं दारं देवळं बिवळं सगळी रेडी. तर मित्र हो, आजच्या या राखणदार पदयात्रेच्या निमित्ताने जी आपल्या मिरवी गावामध्ये मीटिंग झाली ती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व ही मीटिंग पार पडली. प्रसाद आणि त्याचे जे सहकारी मित्रमंडळी होते तर त्या सर्वांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे गावकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. रोजगार, पर्यटन, निसर्ग संवर्धन अशा प्रकारच्या विविध विषयांवरती त्या ठिकाणी हे सर्व चर्चासत्र पार पडलं. तर मित्र हो, जर तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अजून काही आयडियाज असतील, कल्पना असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आम्हाला सुद्धा त्या गोष्टी काय तुमच्या मनामध्ये कोणाच्या असतील तर त्यासुद्धा ऐकायला आवडतील. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मित्र हो एवढंच. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.